नमस्कार, मी शिल्पा टेंबे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजचा हा व्हिडिओ विशेष करून अशा मुलांसाठी ज्यांना गणिताची भीती वाटते, त्यांच्यासाठी फ्रॅक्शन्स हा गणितातला जो अवघड वाटणारा भाग आहे तो मी जास्तीत जास्त सोपा करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। हा व्हिडिओ विशेष करून सेमी इंग्लिशच्या मराठी माध्यमाच्या मुलांसाठी मी तयार केलाय। याचा उपयोग अर्थातच सर्वांना होऊ शकतो, पण ज्यांना इंग्रजी ही भाषा बॅरियर ठरते आणि ज्यामुळे त्यांना भाषा न कळल्यामुळे गणित कळत नाही, मॅथ्स कळत नाही, अशा मुलांसाठी विशेष करून हा व्हिडिओ। तर चला सुरुवात करूया। फ्रॅक्शन्स, त्यातील ॲडिशन, सबट्रॅक्शन, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन। पहिल्यांदा व्हॉट इज फ्रॅक्शन? फ्रॅक्शन म्हणजे काय समजून घेऊया। मराठीमध्ये याला आपण अपूर्णांक असं म्हणतो, पण आपण मॅथ्स मधल्या ज्या टर्म्स इंग्लिश मध्ये आहेत त्या इंग्लिश मध्येच घेणार आहोत। फक्त मी याचं जे स्पष्टीकरण आहे, एक्सप्लेनेशन आहे, ते मराठीमध्ये करणार आहे, जेणेकरून आपल्याला समजणं सोपं जाईल। समजा एखादा कॅडबरीचा तुकडा घेतला, ह्या तुकड्याचे समजा मी 2 भाग केले आणि एक भाग एका मुलाला दिला, म्हणजे दोनातला एक भाग हे अशा पद्धतीने जेव्हा लिहितात तेव्हा त्याला आपण म्हणतो फ्रॅक्शन। समजा याचे 4 सारखे भाग केले आणि त्यातला हा एक भाग, हा दुसरा भाग आणि हा तिसरा भाग, असं समजा मी एखाद्या मुलाला दिले तर 4तले 3 भाग त्याला मी दिले, याला म्हणायचं फ्रॅक्शन। याचं वाचन कसं करायचं तर याला म्हणायचं 1/2 किंवा याला म्हणायचं हाफ। याचं वाचन करताना 3/4 किंवा 3/4 असं याचं वाचन करतात। आता याच्या पुढे आपण वाचताना 3/4 1/2 असं म्हणण्यापेक्षा हाफ 3/4 असं वाचूया। याचं कारण जेव्हा हा जो खालचा नंबर आहे याला म्हणायचं डिनॉमिनेटर, वरच्याला म्हणायचं न्यूमरेटर, हा आहे न्यूमरेटर, हा आहे डिनॉमिनेटर। ज्यावेळी हा डिनॉमिनेटर खूप मोठा असतो तेव्हा या पद्धतीनं वाचायला अवघड नाही जात, पण ते ऐकायला बरं नाही वाटत, असं म्हटलं तरी चालेल। फॉर एक्झाम्पल समजा असं असेल 4/18, तर 4/18 वगैरे वाचण्यापेक्षा 4/18 हे वाचणं सोपं जातं आणि यासाठी याचं रीडिंग आपण 4/18 1/2 3/4 असं लिहूया। म्हणूया, लक्षात ठेवा 1/2 चा अर्थ एखाद्या गोष्टीचे 2 सारखे भाग केले तर त्यातला एक। 4/18 एखाद्या गोष्टीचे 18 पार्ट्स केले तर त्यातले 4 पार्ट्स, याला म्हणायचं फ्रॅक्शन। आता समजा एक पिझ्झा घेतला, या पिझ्झाचे 2 इक्वल पार्ट्स केले, अजून त्याच्यामध्ये एक कट घेतला आणि 4 इक्वल पार्ट्स केले, तर ह्या एका पार्टला म्हणतात क्वार्टर। मग 2 असतील तर 2 क्वार्टर, 3 असतील तर 3 क्वार्टर, 2 असतील तर 2 क्वार्टरला शब्द हाफ,
असा सुद्धा वापरला जातो. 1 क्वार्टर, 2 क्वार्टर मीन्स हाफ, 3 क्वार्टर आणि 4 क्वार्टर्स घेतले म्हणजे होल पार्ट आपण घेतला, संपूर्ण भाग आपण घेतला. आता समजा पुन्हा हा एक पिझ्झा आहे अशी कल्पना करूया. 1/2 हाफ पार्ट चे 4 पार्ट्स केले, क्वार्टर, हाफ, 3 क्वार्टर, व्होल. समजा मी याचे अजून काही भाग केले, टोटल 8 पार्ट्स. तर त्यातला हा एवढा भाग जर आपण घेतला तर याचा अर्थ झाला 8तला 1 म्हणजे 1/8. मी अजून एक पार्ट घेतला म्हणजे 1/8 अजून एक घेतला तर मी टोटल किती घेतलेत 2/8. मग ही ऍडिशन करताना 1/8 प्लस 1/8 2/8. समजा मी हे 3 पार्ट्स घेतले तर 3/8 प्लस 1/8 म्हणजे टोटल घेतले 4/8 पार्ट्स. म्हणजे ज्यावेळी फ्रॅक्शन्सची ऍडिशन करतो त्यावेळी फक्त न्यूमरेटरची ऍडिशन करायची, डिनॉमिनेटरची करायची नाही. लक्षात ठेवा, फ्रॅक्शनची ऍडिशन असेल किंवा सबट्रॅक्शन असेल. समजा हे 4 पार्ट्स आहेत, ह्यातला एक पार्ट आहे तो पार्ट मी दुसऱ्याला दिला तर टोटल होते 4/8. त्यातला 1/8 मी दुसऱ्याला दिला म्हणजे सबट्रॅक्शन. म्हणजे आता माझ्याकडे किती राहिले, हा दिला दुसऱ्याला म्हणजे ह्या 8तले माझ्याकडे राहिले 1 2 3 3/8. म्हणजे फक्त न्यूमरेटरची सबट्रॅक्शन केली, डिनॉमिनेटर तसाच राहिला. हे लक्षात ठेवा, फ्रॅक्शनची नंबर्स काहीही असो, फ्रॅक्शनची ऍडिशन सबट्रॅक्शन करताना डिनॉमिनेटर तसाच ठेवायचा. फक्त न्यूमरेटरची ऍडिशन असेल तर ऍडिशन, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन करायची. पण आता प्रश्न कुठे येतो, हे डिनॉमिनेटर्स वेगवेगळे असतील तर. म्हणजे एका पिझ्झाचे 4 पार्ट केले आणि एकाचे 8 केले किंवा 6 केले तर ह्यातला 1/4 आणि यातला 1/6 हे सेम नाहीत. म्हणजे मी एखाद्याला हा भाग दिला आणि एखाद्याला हा दिला तर याला मी छोटा दिलाय, याला मोठा दिलाय, म्हणजे 2 सेम नाहीयेत. मग या दोघांची ऍडिशन होईल का, तर ही ऍडिशन अशी होत नाही. याचं कारण मुळात हे जे छोटे पार्ट्स आहेत हे सुद्धा सेम असले पाहिजे, हा प्रत्येक भाग आहे तो सारखा असला पाहिजे. त्यामुळे याच्यासाठी पुढची संकल्पना येते, कन्सेप्ट येतो इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. आता पाहूया इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन्स. इक्विव्हॅलंट म्हणजे काय, इक्वल व्हॅल्यू. जसं मगाशी म्हटलं की पिझ्झाचा प्रत्येक तुकडा आहे तो सारख्या आकाराचा पाहिजे म्हणजे तो इक्वल असला पाहिजे. इथे जो काही फ्रॅक्शन असेल त्याची व्हॅल्यू सेम असली पाहिजे. उदाहरणार्थ जसं आता आपण पिझ्झा वगैरे बघितलं, समजा आपल्या परीक्षेतले मार्क असतील, 20 मार्कांचा पेपर आहे म्हणजे एका प्रश्नपत्रिकेचं 20 भाग केलेले आहेत गुणांकनासाठी. त्यातले आपल्याला 15 मिळाले म्हणजे 15/20. समजा पेपर मी 40 मार्कांचा घेतला आणि 40 पैकी मला मिळाले 30 तर 20च्या दुप्पट मार्काचा पेपर आहे, 2 टाइम्स 40 मार्क सुद्धा मला 15च्या 2 टाइम्स मिळाले 30. म्हणजे इथे माझे पर्सेंटेज 75% आहेत, इथे सुद्धा मार्क मिळताना मला 75%च मार्क मिळाले. याचा अर्थ या दोघांची व्हॅल्यू इक्वल आहे. मग ऍडिशन करताना डिनॉमिनेटर्स इक्वल पाहिजेत, यासाठी दिलेला जो फ्रॅक्शन आहे त्याची व्हॅल्यू इक्वल करायची. ही व्हॅल्यू इक्वल कशी करायची तर 15/20
चे 30/40 कधी होतील? जेव्हा मी 20 मल्टिप्लाय बाय 2 आणि त्याच वेळी वरती सुद्धा चेंज सेम झालाय. खालचा नंबर दुप्पट झालाय, 2 टाइम्स झालाय, तर वरचा नंबर सुद्धा 2 टाइम्स झालेला आहे. समजा याला मला 10 ने डिवाइड केलं तर इथे येईल 40 डिवाइडेड बाय 10 4 आणि इकडे सेम न केलं तर 3 म्हणजे 20 मधले 15 40 मधले 30 आणि 4 मार्क्सच समजा मी एखादा प्रश्न दिला त्यातले 3 मिळाले तर परत मला 75%च मिळाले. होणारा चेंज जो खाली झालाय सेम टू सेम वर झाला पाहिजे, जेणेकरून त्यांची जी व्हॅल्यू आहे ती इक्वल येईल. मग ही इक्वल येण्यासाठी एक तर दिलेल्या नंबरला मल्टिप्लाय करून इक्वल करता येतं, दिलेल्या नंबरला डिव्हाइड करून आपल्याला इक्वल करता येतं व्हॅल्यू. फक्त ज्या नंबरला डिनॉमिनेटरला ज्या नंबरला डिव्हाइड केलंय त्याच नंबरनं न्यूमरेटरला करायचं. ज्याला मल्टिप्लाय डिनॉमिनेटरला ज्या नंबरनं मल्टिप्लाय केलंय त्याच नंबरनं न्यूमरेटरला करायचं. आधी डिनॉमिनेटरला का? तर खालचा भाग आहे डिनॉमिनेटर सेम असावे. जसं मगाशी आपण पाहिलं की एका पिझ्झाचे 4 भाग केले तर 4तला 1 आणि 6तला 1 सेम नाही आहेत. याच्यासाठी त्यांचे जे केलेले भाग आहेत ते दोन्ही सेम पाहिजे, तर त्याला म्हणायचं इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. त्यामुळे ऍडिशन असेल किंवा सबट्रॅक्शन असेल फ्रॅक्शनची, त्यावेळी डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी एक तर आपल्याला सेम नंबरनं मल्टिप्लाय करता येतं किंवा डिव्हाइड करता येतं. तर आता बघूया ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शन्स विथ डिफरंट डिनॉमिनेटर्स. पहिलं एक्झाम्पल, समजा आपण असं एक्झाम्पल घेतलं 3/4 प्लस 1/8. आता 3/4 म्हणजे 4तले 3, 1/8 म्हणजे 8तला 1, यांचे ऍडिशन होणार नाही. आता यांचे डिनॉमिनेटर्स आपण इक्वल करून घेऊया, पण अशा पद्धतीने इक्वल करायचे की त्यांची व्हॅल्यू चेंज होणार नाही. यासाठी या 4 ला जर मी 2 न मल्टिप्लाय केलं तर 8 मिळतील, पण मी फक्त खाली मल्टिप्लाय केलं तर 8तले 3 असा अर्थ होईल, म्हणजे व्हॅल्यू चेंज झाली. म्हणून मी खाली 2 न मल्टिप्लाय केलं तर मला वरती सुद्धा करायला पाहिजे. म्हणजे 3/4 मी इथे मल्टिप्लाय केलं 2 न, इथे केलं म्हणजे वरती सुद्धा करायला पाहिजे, कारण 4तले 3 असतील तेव्हा ते 8तले 6 होणार आहेत पार्ट्स. म्हणून वरती खाली दोन्हीकडे मी न्यूमरेटर डिनॉमिनेटरला 2 न मल्टिप्लाय केलं आणि 1/8 तसंच ठेवलं, कारण आता हा डिनॉमिनेटर झाला 8, 3 2 6 प्लस 1/8. डिनॉमिनेटर सेम झाले, न्यूमरेटरची ऍडिशन 7/8. समजा सबट्रॅक्शन असेल तर 5/8. एखादं सबट्रॅक्शनचं एक्झाम्पल घेऊन बघूया आपण. समजा मी असं एक्झाम्पल घेतलं 3/10 मायनस 1/20. इथे डिनॉमिनेटर 20 आहे, इथे 10 आहे. व्हॅल्यू चेंज न करता डिनॉमिनेटर इक्वल करायचं आहे. सेम इयर 10 ला 2 न मल्टिप्लाय केलं तर 20 होईल, पण 10तले 3 म्हणजे 20तले 6, 3 आउट ऑफ 10 तर 6 आउट ऑफ 20. म्हणून मी 3/10 ला 2 न मल्टिप्लाय केलं, न्यूमरेटरला डिनॉमिनेटरला, मायनस 1/20. इथे डिनॉमिनेटर मिळाला 20, वरती 3 2 6 मायनस 1/20. आन्सर मिळालं 5/20. अजून एखादं एक्झाम्पल बघूया आपण. समजा अजून एक एक्झाम्पल घेते 2/5 प्लस 1/3. आता 3 ला कितीनंही मल्टिप्लाय केलं किंवा डिवाइड केलं तरी मला 5 मिळणार नाही. मग अशा वेळी काय करायचं? अशा वेळी या 3 न म्हणजे एकाच्या डिनॉमिनेटरनं दुसऱ्या फ्रॅक्शनच्या न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं.
या फायनं या फ्रॅक्शनच्या न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. याला आपण क्रॉस मल्टिप्लाय केलं असाही शब्द वापरतो. म्हणजे 2/5 तसेच लिहिले. हा जो 3 आहे दुसरा फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर, त्यानं मी पहिल्या फ्रॅक्शनच्या न्यूमरेटर डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलं. हे पुढचं +1/3 लिहिलं. आता या फायनं या 1 आणि 3 ला मल्टिप्लाय केलं. म्हणजे इथे 5 3s are 15, 3 5s are 15, 3 2s are 6/15, here 5/15. डिनॉमिनेटर्स इक्वल झाले. न्यूमरेटरची ऍडिशन केली. 6 + 5 11/15. सबट्रॅक्शन असेल सेम. पण प्रत्येक वेळी हे जे क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे हे करताना काही वेळा नंबर्स खूप मोठे होतात. मग अजून एक मेथड आहे, ती सुद्धा खूप सोपी आहे, ती पण समजून घेऊया. बहुतांश मुलं हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करतात, पण बऱ्याच वेळा आन्सर मोठं येतं. आणि जसं तुम्ही पुढच्या वर्गांमध्ये जाल, 8वी 9वी 10वी मध्ये जाल, तेव्हा हे जे असं आन्सर येतं 5/20 वगैरे, तर हे असं न ठेवता याला जर काही सेम नंबरला डिवाइड होत असेल तर ते डिवाइड करून रिड्यूस करून त्या रिड्यूस फॉर्ममध्ये आन्सर लिहिण्याची पद्धत असते. त्यामुळं त्याला संक्षिप्त रूप देणं असं मराठीत म्हणतात, इंग्लिशमध्ये आपण त्याला रिड्यूस करणे असं म्हणतो. तर प्रत्येक वेळी क्रॉस मल्टिप्लाय न करता अजून काही मेथड आहे, ती मेथड आपण एक समजून घेऊया. सोपी आहे. आता हे एक्झाम्पल बघूया. 9/14 + 5/6. इथे जर 6 ला मल्टिप्लाय करायचं झालं तर मला 14 मिळणार नाही. 14 ला कितीने डिव्हाइड करायचं तर 6 मिळणार नाही. क्रॉस मल्टिप्लाय करायचं तर 6 9 जा 54, 14 5 जा 70, 14 6 जा 84. मग अजून काही मेथड वापरता येईल का? तर सोपी मेथड 14 आणि 6च्या टेबलमध्ये सेम नंबर येतो का बघायचा. आता इथे जर आपण बघितलं 6 7 जा 42 आणि 14 3 जा 42 आणि 6 7 जा 42 दोघांच्याही टेबलमध्ये 42 हा सेम नंबर येतो. मग मी जर 14 आणि 9 ला 3 न मल्टिप्लाय केलं, 5 आणि 6 ला 7 न मल्टिप्लाय केलं तर मला 42 हा सेम डिनॉमिनेटर मिळेल. हे अर्थात मनात करायचं, प्रत्यक्ष करून दाखवायचं नाही. हे तुम्हाला कळण्यासाठी मी इथं लिहिलंय. इथे आपण आता असं करू शकतो. 9/14, 14 ला 3 न मल्टिप्लाय केलं, डिनॉमिनेटरला केलं, व्हॅल्यू चेंज होऊ नये म्हणून न्यूमरेटरला केलं, प्लस 5/6, 6 ला 7 न मल्टिप्लाय केलं, व्हॅल्यू चेंज होऊ नये म्हणून न्यूमरेटरला सुद्धा 7 न केलं. आता इथे मिळालं 14 3 जा 42, 6 7 जा 42, 14 त्रिक 42, 6 7 42, 9 3 जा 27, 5 7 जा 35. डिनॉमिनेटर मिळाला 42, न्यूमरेटर 27 + 35, 7 and 5 12, कॅरी 1, 3 and 3 6, 62/42. आता इथे बघा डिनॉमिनेटर पेक्षा न्यूमरेटर मोठा आलाय. इतका वेळ आपण पाहिलं फ्रॅक्शन म्हणजे एवढे पार्ट्स केले तर त्यातले एवढे, एवढे केले तर त्यातले एवढे, म्हणजे डिनॉमिनेटर मोठा असला पाहिजे, न्यूमरेटर छोटा असला पाहिजे. पण ह्या तर फ्रॅक्शन मध्ये डिनॉमिनेटर पेक्षा न्यूमरेटर मोठा आहे. हे असं कसं? हे काय आहे? मिक्स फ्रॅक्शन नावाचा एक कन्सेप्ट आहे, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पुढचा व्हिडिओ आलेला कळण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आलेला दिसेल. धन्यवाद.